एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसटी महामंडळामध्ये 15,000 जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसटी महामंडळ भरतीमध्ये। आणि एसटी महामंडळ मध्ये जे कंडक्टर झालं, त्याचबरोबर चालक झालं, त्याचबरोबर सफाईगार झालं, अप्रेंटिसशिप झालं, त्याचबरोबर लिपिक झालं आणि आणखीन बरेच काही यामध्ये पद असणार आहे, लक्षात ठेवा। आणि एसटी महामंडळामध्ये 15,000 जागांसाठी आम्ही भरती काढणार आहे अशी घोषणा जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे। आणि हे परिवहन मंत्री जे एकनाथ साहेब शिंदे गटाचे आमदार सुद्धा शिवसेनेचे आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा एक लक्षात ठेवा। तर यांनी जे या ठिकाणी घोषणा केली की आम्ही जवळपास 15,000 जागांसाठी ही भरती काढणार आहे म्हणून। एसटी महामंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त यामध्ये चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर एसटी महामंडळामध्ये आपण कंडक्टर आणि चालक पदामध्ये जर पाहिलं तर 100 मार्काचा पेपर असते आणि पासिंगचा जर विचार केला फक्त 35% यामध्ये पासिंग आहे, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे एसटी महामंडळामध्ये सिलेक्शन व्हायचे। तर एसटी महामंडळामध्ये शैक्षणिक पात्रता काय काय, कोणकोणत्या पदामध्ये, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वय किती आहे, पगार काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते अपडेट सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एसटीत लवकरच नोकर भरती। राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असून लवकरात 10 ते 15,000 जागा भरण्याबाबतचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। मंडळाच्या विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। एसटी महामंडळाची तात्कालिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती। न्यायालयाच्या स्थगितीचा कालावधी आता संपला आहे। त्यातच महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 25,000 स्वमालकीच्या गाड्या घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे। या गाड्या चालवण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार आहे। सध्या चालक वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील रिक्त असून नव्या नोकर भरतीबाबतच्या ठरावाला नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। आणि प्रताप सरनाईक जे विद्यार्थी मित्रांनो यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे आणि त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सुद्धा ह्या पोस्ट या ठिकाणी टाकल्या की आम्ही एसटी महामंडळामध्ये 15,000 जागांसाठी भरती काढणार आहे म्हणून। आणि त्याचबरोबर प्रताप सरनाईक हे जे विद्यार्थी मित्रांनो परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार सुद्धा, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर स्क्रीनवर बघू शकता नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेरा आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता भरती करणे अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळ 307व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल। त्याचबरोबर बघू शकता आणखीन तुम्ही एसटीच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहे। तर हे काही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या ठिकाणी पोस्ट त्यांनी शेअर केलेलं आहे। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कोणकोणत्या पदामध्ये केवढी शैक्षणिक पात्रता, पगार वगैरे काय आहे, निवड प्रक्रिया काय। तर पहा, जे कंडक्टरचं पद आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे तर या पदामध्ये जर पाहिलं तर यामध्ये 10वी पास आपण पाहिजे। त्याचबरोबर यामध्ये आपली उंची 160 सेंटीमीटर लागते, मराठी वाचता बोलता लिहिता आपली आली पाहिजे। आणि यामध्ये आणखीन एक अट आहे की आपण प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्व सादर करणे आवश्यक राहील। एवढे यामध्ये जे लागणार एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा हे लागणार एक लक्षात ठेवा शैक्षणिक पात्रता। आणि वयोमर्यादा जर विचार केला याच्या अगोदर वयोमर्यादा 24 ते 38 वर्षापर्यंत राहते कंडक्टर आणि चालक पदामध्ये। तर आता यावर्षी जवळपास यामध्ये बदल होऊ शकते असं वाटते आणि 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असू शकते एक लक्षात ठेवा। आणि याच्या अगोदर जो पगार भेटत आहे कंडक्टर म्हणा आणि त्याचबरोबर चालक यांना तर पगार 4,700 ते 15,300 पर्यंत पगार भेटत जात आहे। आणि ह्या वर्षी आता जास्त होणार आहे,
जवळपास 15 ते 25 हजारापर्यंत यामध्ये पगार असू शकते आणि दरवर्षी एस टी महामंडळामध्ये 3% या ठिकाणी पगार वाढत असते दरवर्षी। तर एस टी महामंडळ भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे हे पेपरच्या बेसमध्ये होणार आहे। यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपर हा 100 मार्काचा असणार आहे। 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत। जसं जनरल नॉलेज झालं, जो सिलेबस आहे तो 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर 60 प्रश्न आपल्याला वाहन चालवण्याच्या रिलेटेड 60 प्रश्न पेपरला विचारले जाणार आहे। असं 100 मार्काचा आपला पेपर असणार आहे आणि यामध्ये पासिंगचा जर विचार केला तर 100 पैकी फक्त 35% या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले 35 मार्कावर। आणि जर समजा त्यांना पोरं भेटले नाही तर मग ते मागासवर्गीय कॅटेगरीचे SC/ST कॅटेगरीचे सुद्धा 30 मार्कवाले पोरं सुद्धा उचलणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशी प्रोसेस आहे कंडक्टर आणि चालक पदामध्ये। त्याचबरोबर यामध्ये आणखीन एक पद आहे तर ते या ठिकाणी लिपिकचं पद आहे। तर लिपिक पदामध्ये जर आपण पाहिलं तर जे लिपिकचं पद आहे तर लिपिक पदामध्ये शैक्षणिक पात्रता यामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे। त्याचबरोबर आपलं यामध्ये टायपिंग आपले पाहिजे 30 शब्द प्रति मिनिट, मराठी आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट महाराष्ट्रातील मुलांसाठी आणि मुलींसाठी। आणि यामध्ये सुद्धा वयोमर्यादा 18 ते 28 वर्षापर्यंत असू शकते यावर्षी। आणि पगार यामध्ये याच्या अगोदर 4,700 ते 15,000 पर्यंत पगार रहता, पण आता या ठिकाणी 15,000 ते 25,000 पर्यंत होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे नवीन जाहिरातीमध्ये। आणि त्याचबरोबर लिपिक पदामध्ये जर आपलं पाहिलं तर लिपिक पदामध्ये जे ह्या वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे नाही। तर यामध्ये लिपिक पदामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे ह्या पेपरच्या बेसमध्ये होणार आहे। पेपर यामध्ये घेतला जाणार आहे 100 मार्काचा आणि 1.5 घंट्याचा टाइम भेटणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न असे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरवर आपली या ठिकाणी निवड होणार आहे। अशा प्रकारे यामध्ये निवड प्रक्रिया आहे। आणि आणखीन एक यामध्ये पद असणार आहे तर ते सफाईगारचं पद असणार आहे। तर ते जवळपास 8वी ते 10वी पासवर्ड सुद्धा असू शकते सफाई कर्मचारीचं। तर सफाईगारचं सुद्धा यामध्ये पद असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर असे काही एस टी महामंडळामध्ये हे पद या ठिकाणी असणार आहे। आता एस टी महामंडळची ही भरती या ठिकाणी कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर आताच मी तुम्हाला सांगून देतो तर एस टी महामंडळामध्ये जी भरती आहे हे जवळपास तुम्हाला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे असं कोण तुम्हाला सांगून राहिलो, जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक। तर यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली की आम्ही 15,000 जागांसाठी एस टी महामंडळामध्ये जागांसाठी ही भरती काढणार आहे म्हणून। तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघणार आहे। आणि समोर जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा ऑगस्ट सप्टेंबर नंतर आणि त्या कारणाने सुद्धा ही भरती या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्याच काही जाहिराती सुद्धा येणार आहे। त्याचबरोबर एस टी महामंडळाची भरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली जे ही भरती या ठिकाणी निघत आहे आणि समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसं महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, ठीक आहे। तर जास्त चान्स आहे हे भरती निघण्याचे, कारण की याच्या अगोदर सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे गटाचे जे आमदार आहे प्रताप सरनाईक यांनी सुद्धा या ठिकाणी घोषणा दिली आहे। तर नक्कीच या ठिकाणी ते भरती येणार आहे, लक्षात ठेवा। याच्या अगोदर जे 2017 पासून जे आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळामध्ये भरती निघाली आहे, बरेच वर्ष या ठिकाणी झाली। मागची जी एक भरती झाली होती ते 2017 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून जे भरती या ठिकाणी आली नाही एस टी महामंडळामध्ये। तर लवकरच या ठिकाणी येणार आहे। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।